भुजबळ असं म्हणतात की जे वारंवार जरांगेंना जाऊन भेटतायत त्यांना सोडणार नाही, असा एक धमकी इशारा त्यांनी दिलाय. भुजबळांनी असंही म्हटलंय भाषणात. नाही, असं आहे की जरांगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना का आक्षेप मला कळत नाही. शेवटी ज्यावेळी जरांगे कार्यवाही सुरू होते आणि कारवाईमध्ये विलंब लागतो, काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप आहे जरांगे पाटलांचे की दाखले मिळत नाही, समिती नाही आहे, माझ्या स्वतःच्या गावात समिती नेमलेली नाही आहे, अशा पद्धतीने तर त्याच्या कुठेतरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करू आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं त्यांच्यात त्यांना भेटणं काही वावगं नाही आहे. आता मला वाटतं कोण कोणाला भेटते याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती, परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतोय. म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे. आमच्या समिती सदस्य राहतील हजर, न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांना हजर राहतील, ते कायदेशीर बाजू मांडतील. त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे हा गैरसमज आणि विसंवाद दूर होईल. बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की चिंता करू नका, आपल्याकडे दादा आहेत, मी स्वतः आहे, आम्ही तुमच्यासाठी बँक रिकाम्या करून टाकू. चर्चा कोणत्या विषयामध्ये पैसे निधी द्यायची जी वेळ आली, तुम्हाला कुठे पैसे कमी पडले माहित नाही. बाबासाहेब पाटलांनी कोणत्याही मुद्द्यावर बोललेले, कारण मी काय पाहिलेलं नाही त्याचं.